नमस्कार, मी केतकी जोशी आणि या बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे ठाण्यामधून आलेली। आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी लोकांना एकदा सुद्धा लस मिळत नाहीये, पण ठाण्यामध्ये मात्र एकाच महिलेला एकाच वेळेला तीनदा लस देण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेचा हा सगळा अजब कारभार आहे। आनंदनगर वॅक्सिन सेंटर इथे ही लस देण्यात आलेली आहे। 25 जूनला एकाच वेळेला 3 डोस या महिलेला देण्यात आल्या। 5 मिनिटांच्या अंतराने एकाच वेळेला हे 3 डोस देण्यात आलेले आहेत। ठाणे महानगरपालिका आता हे प्रकरण पूर्णपणे दाबण्याच्या तयारीत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। या महापालिकेला सध्या महिलेला सध्या महानगरपालिका डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे। किती हा मोठा हलगर्जीपणा असू शकतो आपण विचार करू शकतो। एकदा लस घेतल्यानंतरही लोकांना खूप त्रास होतोय, पण इथे मात्र ठाण्याच्या या आनंदनगर लसीकरण केंद्रावर मात्र एकाच महिलेला 3 वेळा लस देण्यात आली। एकाच ठिकाणी 5 मिनिटाच्या अंतराने हे 3दा लस देण्यात आलेली आहे या महिलेला। आणि इतकंच नाही तर आता हे प्रकरण उजेडात येऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रयत्न करते। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळेच या महिलेला आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेला आहे। ठाणे महानगरपालिकेचा हा सगळा अजब कारभार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, काय म्हणायचं या प्रकाराला? म्हणजे हा हलगर्जीपणा आहे, हे अक्षम्य दुर्लक्ष आहे, काय नेमकं घडलं या महिलेबाबत? किती खरं तर आपण पाहिलं तर हा सगळा मुद्दा जो आहे हा महानगरपालिकेचा अक्षम्य दुर्लक्षपणा, बेजबाबदारपणा आणि त्याच पद्धतीनं महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांचा मुजोरपणा आहे। ही लस जी आहे त्या महिलेला दिली गेली, सुरुवातीला एक लस दिली गेली, ती अर्ध्यातच तिच्या महिलेच्या दंडातून रक्त येऊ लागलं आणि त्यामुळे ती पहिली लस देताना हा प्रकार घडला। दुसऱ्यांदा परत तिला लस दिली, म्हणजे एकाच महिलेला 5-5 मिनिटाच्या अंतराने 3 वेळा लस दिली गेली। हा प्रकार आतापर्यंत देशातला सगळ्यात पहिला प्रकार आहे। याचबरोबरीनं ज्यावेळी आम्ही त्या महिलेच्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, जो ठाणे महानगरपालिकेचाच कर्मचारी आहे, तर त्याने आता ह्या सगळ्या प्रकरणाशी आम्हाला काही बोलायचं नाहीये, आम्हाला या सगळ्या प्रकरणामुळे नाहक त्रास होईल, मी कर्मचारी आहे त्यामुळे मला पालिकेकडून त्रास होईल, अधिकाऱ्यांकडून त्रास होईल, त्यामुळे मला काही बोलायचं नाहीये। पण एक गोष्ट या नवऱ्याच्या पतीने स्पष्ट केली, या महिलेच्या पतीने स्पष्ट केलेली आहे की या महिलेला 3 लस 5-5 मिनिटाच्या अंतराने दिली गेली आहे। म्हणजे अजित, पहिल्यांदा या महिलेला त्रास झाला, तिच्या दंडातून रक्त यायला लागलं, तर त्यावर काही न करता पुन्हा दुसऱ्यांदा आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा तेव्हा लस दिली गेली। ही लस जी दिली गेली ती ठाणे महानगरपालिकेच्याच एका नर्स दिलेली आहे। म्हणजे मुळात लस किती द्यावी, कशी द्यावी, काय द्यावी याचे गाईडलाईन्स असताना, सगळ्या गोष्टी असताना देखील हा प्रकार घडतोच कसा? इथे लोकांना एक लस मिळत नाहीये, 2 लसीमध्ये किती अंतर ठेवावं, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि तिसऱ्या लसीचा म्हणजे बूस्टर डोस जो आहे याची अजून चर्चा देखील नाहीये। असं असताना या महिलेला तिसरा डोस देखील दिला गेलेला आहे। म्हणजे यामध्ये नेमकं म्हणायचे तरी काय? ठाणे महानगरपालिका नेहमीच अशा प्रकरणी चौकशी समिती बसवते, त्या ठिकाणी समिती नेमली जाते, समिती चौकशी करते, अहवाल देते आणि आयुक्त जो आहे तो अहवाल दाबून टाकतात किंवा त्यावर भाष्य देखील करत नाही आणि नंतर कालांतराने प्रकरण जे आहे ते असंच धूळ खात पडतं। सेम प्रकरण आहे सेलिब्रिटी लस प्रकरण असेल, त्या प्रकरणामध्ये अजूनही कारवाई करण्यात आली नाहीये, कारण त्या ठिकाणी धनाढ्यांची मुलं आहेत। नालेसफाईबाबत स्वतः आयुक्त म्हणजे इथे पहिल्यांदाच महानगरपालिकेचे आयुक्त असतील ते बोलत असतील की नालेसफाई चांगली झालेली आहे आणि जे ठेकेदार आहेत त्यांना पाठीशी घालतात। मग 36 ठिकाणी 56 ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी कसं साठलं? अगदी बरोबर, अनेक मुद्दे आहेत अजित महापालिकेच्या याबद्दलचे, पण हा प्रकार खरोखरच अक्षम्य, कारण या महिलेच्या जीवावर सुद्धा बेतू शकलं असतं। या बातमीवर तू लक्ष ठेवून राहा। धन्यवाद आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर लसीबद्दलचीच बातमी आहे, पण औरंगाबादमधली। लसीकरण केंद्रावर गर्दी होते, रांगा लावल्या जातात, पण औरंगाबादमधल्या वाळूजमध्ये जर आपण बघितलं तर तुफान गर्दी हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकी प्रचंड गर्दी इथे झाली होती। मोहटादेवी लसीकरण केंद्रावरची ही गर्दी आपण बघतोय आणि इथे इतकी गर्दी झाली होती की या गर्दीमुळे इथे गोंधळ सुद्धा झाला। गोंधळामुळे इथले ज्येष्ठ नागरिक अक्षरशः खाली पडले, धक्काबुक्की झाली। इथे सगळ्याच वयोगटातल्या नागरिकांची गर्दी झाली होती, पण ज्येष्ठ नागरिकांना अर्थातच पुढे जाता येत नव्हतं आणि त्यामुळे आपण बघतोय की अनेक ज्येष्ठ नागरिक इथे खाली पडले। गर्दीमुळे एकतर या लोकांना पुढे जाता येत नव्हतं, हा तर मुद्दा आहेच, पण कोरोना वाढण्याचा आणखी धोका सुद्धा इथे आता आपल्याला दिसू शकतोय, कारण या गर्दीमध्ये इतके लोक आले होते की त्यामुळे कोरोना आणखी पसरू शकतो। एवढी साधी गोष्ट इथल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाहीये का? हा खरा प्रश्न आहे।
कोणत्याही प्रकारचं नियोजन इथे दिसत नाहीये. किती साधारणपणे गर्दी होऊ शकते याचा अंदाज कदाचित या अधिकाऱ्यांना नसेल. प्रचंड गर्दी इथे झाली आणि या सगळ्या धक्काबुक्कीमध्ये तिथे आलेले ज्येष्ठ नागरिक जे लस घेण्यासाठी आले होते ते खाली पडले आणि त्यांना कदाचित इजा सुद्धा झाली असेल. मोहटा देवी लसीकरण केंद्रावरची ही सगळी गर्दी आम्ही तुम्हाला दाखवतोय. काही वेळापूर्वी इथे अक्षरशः धक्काबुक्की झालेली आहे. वाळूजमध्ये हे केंद्र आहे आणि या धक्काबुक्कीमध्ये काही ज्येष्ठ नागरिक खाली सुद्धा पडले. त्यांना लागलं या लसीकरणामुळे. म्हणजे खरं तर लस घेतली जाते ती करोनाचा प्रसार रोखावा म्हणून, पण अशा प्रकारे जर लसीकरण केंद्रावरच गर्दी होत असेल तर मग त्यातून करोना पसरण्याचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि हे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाहीये का, हाच खरा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलं लसीकरण केंद्रावर नियोजन केलं जातं, त्यांची ठराविक वेळ असते किंवा रांगा लावल्या जातात आणि या रांगांचं नियोजन केलं जातं. साधारणपणे किती लसी आहे, दिवसभरात किती लसींचे डोस दिले गेले पाहिजेत आणि त्याप्रमाणे तितक्याच नागरिकांना इथे रांगेत उभं राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशा काही गोष्टी अनेक लसीकरण केंद्रांवर केल्या जात आहेत. पण औरंगाबादमधल्या वाळूज केंद्रामध्ये मात्र नियोजनाचा पूर्णपणे अभाव आपल्याला दिसतोय. इथे पोलिसांना देखील नंतर बोलवण्यात आलेलं दिसतंय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, नेमकं काय काय घडलं? म्हणजे लसींचे डोस पुरेसे नव्हते का नियोजनच काही केलेलं नव्हतं? केतकी आता 18 वर्षावरील लोकांना लसीची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक सेंटरवर जे आहे गर्दी वाढायला लागलेली आहे. आता ज्या ज्या ठिकाणी 18 वर्षावरील तरुणांना लस दिली जाणार आहे त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना या एका ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ उडाला. कारण साहजिकच आहे की ज्येष्ठ नागरिक मागे पडले होते आणि तरुण जी मंडळी आहेत ती लस घेण्यासाठी आधी गेलेली आहे, त्यामुळे थोडीशी रेटारेटी झाली आणि त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिकांना खाली पडल्याचे बघतोय आपण क्लिपमध्ये, रेटारेटीमध्ये. एकंदरीत काय तर नियोजन निश्चितच फसलेलं त्या ठिकाणी, कारण गर्दी येईल मोठ्या प्रमाणात, प्रशासनाला जे आहे त्याचा अंदाज आला नाही, त्यामुळं ही सगळी गोंधळ त्या ठिकाणी उडाला. मात्र पोलीस त्या ठिकाणी आले आणि तरुणांची एक वेगळी लाईन आणि ज्येष्ठांची एक नागरिक केल्यामुळे आता त्या ठिकाणी सुरळीत लसीकरण सुरू आहे. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर पुढची बातमी आहे राजकीय बातमी. वाघ आणि विजय वडेट्टीवार यांचे संबंध वेगळा असून यामध्ये राजकारण आणू नका, त्यांना काही वेगळं म्हणायचं असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत. त्यांनी वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर आता सारवासारव केली आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे आणि काहीही आमच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये असं सुद्धा बाळासाहेब थोरात म्हणालेत. काँग्रेसनं नेहमीच सगळ्यांना संधी दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. काँग्रेस बिलकुल जातीवादी नाही आणि धर्मवादी सुद्धा नाही. एक धर्मनिरपेक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष काँग्रेस आहे आणि हे सर्व हे तत्वज्ञानाचा आमचा भाग आहे. त्यांना काय वडेट्टीवारांना वेगळं काहीतरी म्हणायचं असेल, आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. वाघांचा आणि त्यांचा तर खरा जुना संबंध आहे वडेट्टीवारांचा. शिवसेनेला नाराज होण्याचं काय कारण आहे? आणि तुम्हाला माहित नाही ताडोबाचं अभयारण्य हे वडेट्टीवारांच्या भागामध्ये येतं. त्यामुळे वाघ आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आहे, मैत्रीचे संबंध आहेत. वाघाला नीट हाताळता येते असं त्यांना म्हणायचंय काँग्रेसला? नाही, तेव्हा वाघांचा आमचे जवळीकच आहे, जवळकीचे संबंध आहे, त्या बाबतीत काहीच अडचण नाही. आघाडी आमची भक्कम आहे. आमचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा सांगितलंय की आघाडी राहणार, 5 वर्ष काम करणार. आम्हाला सत्ता द्या आणि आम्ही 3 महिन्यात ओबीसी आरक्षण देऊन दाखवू, नाहीतर मी राजकीय संन्यास घेईन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यावरही बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पाहूयात. देवेंद्रजींचं म्हणणं तुम्ही फार गंभीरपणे घेतलं असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीस असंही म्हटले होते एकदा, स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी असंही धनगर समाजाला सांगितलं होतं की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू. माझ्या होते आता तसाच प्रकारचं येते. म्हणजे जसं त्यांचं लग्न झालं, व्यवस्थित झालं, आम्हाला आनंद आहे त्यामध्ये. धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या बैठकीत नाही, 5 वर्ष सोडवलं नाही, दिशाभूलच करत गेले.
आणि यानंतर बघूयात राज्यातली आणखी एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आजपासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतलाय। संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले। त्यानुसार ब्रेक द चेन अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये आता त्याचाच विस्तार करण्यात आलाय। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या स्तरामध्ये आता या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे। या ठिकाणी सगळी दुकानं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। मॉल्स, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स मात्र बंद राहणार आहेत। रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवारी 50% क्षमतेनं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। तर वर्धा जिल्ह्यात सुद्धा आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आलेत। जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झालाय आणि मृत्यूदरही घटलाय। मात्र कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका पाहता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत आणि याबद्दलच सांगतायत आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते। राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत। याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश काढीत हे नियम लागू केलेले आहे। आज सकाळी 7 वाजतापासून हे नियम लागू झालेले आहे आणि पुढील आदेशापर्यंत हे नियम लागू राहणार आहेत। आज सकाळी 7 पासून ते दुपारी 4 पर्यंत दुकाने चालू राहणार आहेत। यात आपत्कालीन व्यवस्था वगळण्यात आलेली आहे। एकंदरीतच वर्धा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी जो रेट आहे तो घसरलेला आहे, मृत्यूचा दर सुद्धा घसरलेला आहे आणि नियमांमध्ये जी शिथिलता देण्यात आली होती त्यामध्ये कुठेतरी मात्र सामान्य नागरिक सैरावैरा बाजारात फिरताना दिसत होता, बाजारहाट करताना दिसत होता। मात्र आता त्यांना तसं करता येणार नाही, कुठेतरी नियमांचं पालन करावं लागणार आहे। मात्र कुठेतरी एक प्रकारे व्यापाऱ्यांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे, कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे। जे छोटे व्यावसायिक आहेत त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। मात्र डेल्टा प्लसचा जो संभाव्य धोका आहे तो कुठेतरी टाळायचा असेल तर या नियमांचं पालन करणे आवश्यक झालेलं आहे आणि यासाठी सुद्धा प्रशासन पूर्णपणे तयार असल्याचं सुद्धा दिसून येतं। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा। आणि यानंतर बातमी आहे कोल्हापूरची। कोल्हापूरमध्ये एक मोठा संघर्ष आज टळलेला आहे, तो म्हणजे व्यापारी आणि पोलीस यांच्यातला संघर्ष। कारण त्या दोघांची जेव्हा बैठक झाली, म्हणजे व्यापारी प्रमुख आणि पोलीस प्रमुखांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना समजवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि इथली दुकानं आज कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुरू करणारच अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती। पण आता मात्र या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी 2 दिवसांची मुदत दिली आणि सहकार्य करायचं मान्य केलंय। मात्र 2 दिवसात जर निर्णय झाला नाही तर मात्र व्यापारी सगळी दुकानं सुरू ठेवणार। ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागामध्ये वेगवेगळा पॉझिटिव्हिटी रेट आहे, तो वेगवेगळा पॉझिटिव्हिटी रेट काढा आणि त्यानंतर लगेचच निर्णय घ्या। जर 2 दिवसात निर्णय नाही झाला तर मात्र सगळी दुकानं सुरू ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे कोल्हापूरमध्ये निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत। 4थ्या स्तरावर कोल्हापूर आहे आणि त्यानंतर इथली दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण व्यापारी संघटनेने मात्र आपली भूमिका ठाम ठेवली होती। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोळकर। संदीप, काहीसा किंचितसा का होईना दिलासा मिळालेला आहे, पण 2 दिवसात तोडगा निघण्याची खरोखर शक्यता आहे? एक तर की 4थ्या स्तरामध्ये कोल्हापूर जिल्हा आल्यामुळे आज सकाळपासून म्हणजे सोमवारी सकाळपासून निर्बंध हे वाढवण्यात आले होते, पण गेले 2.5 महिने झाले कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातली अनेक दुकानं बंद आहेत आणि म्हणूनच आज अक्षरशः व्यापारी रस्त्यावर उतरले होते। माधवार रस्त्यावर अतिक्रमण विरोधी पथक किंवा महापालिकेचं जे भरारी पथक असतं त्यांच्यात आणि व्यापाऱ्यांच्यात शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली। पण त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली, महत्वपूर्ण बैठक। त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की येत्या 2 दिवसांमध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्हा असे 2 विभाग वेगवेगळे करण्यात यावेत। कारण पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कोल्हापूर शहरातला कमी आहे आणि ग्रामीण भागातला हा जास्त आहे। त्यामुळे कमी असल्यामुळे शहरातली दुकानं उघडायला परवानगी द्यावी आणि त्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी हे दोघेही निर्णय घेणार आहेत आणि 2 दिवस आम्ही पुन्हा वाट बघू असं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण 2 दिवसांमध्ये जर निर्णय झाला नाही तर मात्र दुकानं उघडण्याचा इशारा चेंबर ऑफ कॉमर्स आणि सगळ्या व्यापारी संघटनांनी प्रशासनाला दिलेला आहे। संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।
आणि यानंतरची बातमी आहे ओबीसी आरक्षणाबद्दलची। ओबीसी आरक्षण स्थगिती विरोधात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। राज्य सरकारने ही याचिका दाखल केली आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 6 महिन्यांची मुदतवाढ द्या अशी मागणी या याचिकेतून राज्य सरकारने केलेली आहे। ओबीसी आरक्षणाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि 2011च्या जनगणनेनुसारच जो डेटा आहे तो केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा। या 2 मागण्यांसाठी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात ही धाव आहे। आपल्याला माहिती आहे ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजप भरपूर आक्रमक झालेला आहे। त्यांनी शनिवारी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनं सुद्धा केली आणि ही ओबीसी आरक्षणासंदर्भातली आताची सगळ्यात मोठी घडामोड आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोळे। तुषार, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नेमकं याचिकेत काय म्हटलंय? याचिका कर्त्यांनी त्या राज्य सरकारनंच याचिका केलेली आहे, त्यामुळे याचिकात काय म्हटलंय ते एकदा सांगशील? आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे दिल्लीमध्ये आहे आणि त्यांनी या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल, कारण की 23 जूनला राज्याचे जे मुख्य सचिव आहे सीताराम कुंटे यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि राज्यामध्ये ज्या 6 जिल्हा परिषदच्या आणि 23 पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या त्या पुढे ढकलाव्या अशी मागणी केलेली होती। मध्ये कारण आपल्या सोबत फोनवरून आहेत ओबीसी नेते प्रकाश अणगे। प्रकाशजी, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? राज्य सरकारने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे। जोपर्यंत हा ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थगिती देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। माझी पहिली प्रतिक्रिया अशी असेल की ह्या याचिकेमध्ये त्यांनी प्रेयर क्लॉज काय घातलेला हा महत्वाचा आहे। प्रेयर क्लॉज मध्ये फक्त जर इम्पिरिकल डेटा सबमिट करण्यासाठी आदेश केंद्र सरकारला व्हावेत अशी जर याचिका असेल तर त्यातून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। ऍक्च्युली ही जी याचिका जी आहे की कोरोनाची परिस्थिती जी आहे ती लेवल 3 परत त्यांनी डिक्लेअर केलेली आहे। सभाबंदी आहे, शाळा बंदी आहे, कॉलेज बंदी आहे, मंदिर बंदी आहे, ट्रेन बंद आहे, सगळंच आहे। अशा वेळी फक्त निवडणूकच काय चालू आहे? म्हणून निवडणूक ही ह्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंट मध्ये निवडणूक होऊ शकत नाही। ह्या निवडणुकी पुढे घेण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी किंवा निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश करण्यात यावा अशा प्रकारे याचिका जी आहे ती जायला पाहिजे आमच्यामध्ये। आता ही याचिका काय दाखल केलेली आहे तिचा प्रेयर क्लॉज मी अजून वाचलेला नाही, मला संध्याकाळी त्याचं कळेल काय ते। पण नुसतं जर इम्पिरिकल डेटासाठी जर त्यांनी केंद्रावरती हे पण त्याचा ऑलरेडी मागच्या निकालामध्ये त्यांनी ऑलरेडी उल्लेख केलेला आहे। सुप्रीम कोर्टने क्लिअर कट सांगितलेलं आहे की ही जबाबदारी की आमची नाही, केंद्राकडून डेटा घ्यायची, तुम्ही डेटा घेतला गेला पाहिजे अशा प्रकारे आदेशातच उल्लेख केला 4 मार्चच्या। त्यामुळे आता ही याचिका जी आहे याचिका कशा तऱ्हेने दाखल केलेली आहे हे पाहणं अतिशय आवश्यक आहे। प्रकाशजी, दोन मागण्या यामध्ये केलेल्या आहेत या याचिकेमध्ये। एक म्हणजे हा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात आणि दुसरी म्हणजे 2011च्या जनगणनेनंच तो जो डेटा आहे तो केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, अशा 2 मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत। कसं आहे, निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सगळं कारण पाहिजे ना। सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला त्या 15 दिवसात निवडणुका घ्या म्हणून या निवडणूक आयोगाने निवडणूक घेतलेल्या आहेत। म्हणजे जे चीफ सेक्रेटरीने जे पत्र दिलेलं आहे नुसत्या पत्रावर सुद्धा हे काम होणार नाही। हे सुप्रीम कोर्टचा आदेशच लागणार आहे पुढे घ्यायसाठी। त्यासाठी सगळं कारण सुद्धा सुप्रीम कोर्ट द्यावं लागेल ना। नुसतं इम्पिरिकल डेटा उपलब्ध नाहीये, कारण इम्पिरिकल डेटा जर खरंच महाराष्ट्रातला घ्यायचा होता तर 4 मार्चला निकाल लागलेला आहे। ताबडतोब त्यांनी जर आयोग नेमला असता डेडिकेटेड आयोग तर त्यांनी ताबडतोब 2 महिन्यामध्ये हे झालं असतं ना, इम्पिरिकल डेटा गोळा झाला असता आणि आता हा तिला सुटला असता। ते न करता केंद्राकडून डेटा घेईपर्यंत हा वेळ काढू जो पडा केला महाराष्ट्र सरकारने हा अतिशय म्हणजे ओबीसीच्या मुळावर उठला आणि ओबीसीचं आरक्षण त्यामुळे गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे अक्षम्य दिरंगाई आणि दुर्लक्ष हे कारणीभूत आहे। आता हे काय याचिका येते त्याच्यावरती काय निकाल येतो आणि कधी हिअरिंग लागते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। बरोबर बरोबर। धन्यवाद प्रकाश आमच्याशी बोलल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहे। तुषार, काय अधिक माहिती देशील? कारण प्रकाश अणगे जसं म्हणतात की दिरंगाई झालेली आहे, वेळ झालेला आहे आणि नेमकं याचिकेत काय म्हटलंय हे बघावं लागणार आहे। तू काय सांगशील या सगळ्या याचिकेमध्ये काय म्हटलंय? 23 जूनला ते सीताराम कुंटे राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांनी जे पत्र लिहिलं होतं राज्य निवडणूक आयोगाला त्या पत्रामध्ये त्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती। त्यामध्ये त्यांनी 2-3 प्रमुख कारणं दिली होती की कोविडचा काळ आहे, कोविडच्या काळामध्ये निवडणूक घेणं शक्य नाही, त्यामुळे राज्यामध्ये होऊ घातलेल्या 6 जिल्हा परिषद आणि 23 पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलाव्या। मात्र राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारची ही मागणी फेटाळून लावली, कारण की त्यांनी असं कारण दिलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच ही निवडणुका होत आहेत, त्यामुळे जर का तुम्हाला निवडणुका पुढे ढकलायची असेल किंवा तुम्हाला
तुम्हाला पुढे नको असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जावे लागेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच निवडणुका थांबवल्या जाऊ शकतात किंवा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्यानंतर मग राज्य सरकारने हा पवित्रा घेतला आणि त्यानंतर आज मग राज्याचे जे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे दिल्लीला गेले आणि दिल्लीला त्यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये 3 महत्त्वाचे प्रमुख मुद्दे आहेत आणि ते त्यांनी कारण पुढे दिलं. त्यामध्ये एक पहिलं कारण तर कोविडचंच आहे की कोविड काळामध्ये निवडणुका घेणं शक्य नाही, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या. सोबतच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही आणि या संदर्भात राज्य सरकारला वेळ पाहिजे, त्यामुळे हा तिढा सुटतपर्यंत देखील निवडणुका पुढे ढकलाव्या. आणि तिसरं एक कारण की त्यांनी एक मागणी केलेली आहे की केंद्र सरकारला आमची विनंती आहे की कारण की ज्या प्रकारे ओबीसी आरक्षण संदर्भात तिढा आहे त्यामुळे त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्हाला ज्या डाटाची गरज आहे 2011च्या जनगणनेच्या डाटाची, तो डेटा आम्हाला केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा. या 3 प्रमुख मागण्या आहे आणि याची याचिका वडेट्टीवार यांनी आज दाखल केलेली आहे. आता याची हिअरिंग कधी होते, सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण ज्या निवडणुका राज्यामध्ये होत आहेत त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने जो तर्क राज्य निवडणूक आयोगापुढे दिला होता तो राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला. कारण की राज्य निवडणूक आयोगाला माहित होतं की ज्या निवडणुका होत आहेत त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने होत आहे, त्यामुळे राज्याने काहीही कारण दिलं तरी या संदर्भात जर का काही निर्णय घ्यायचा असेल तर ते सुप्रीम कोर्टच घेऊ शकतं. त्यामुळे नंतर मग राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. तुषार, अगदी महत्त्वाची माहिती देताय तुम्ही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं प्रकाश शेंडगे म्हटलेत की काय नेमकं कारण दिलेलं आहे आणि कधी साधारण याची सुनावणी कधी होऊ शकते, काय काय नेमकं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे याबद्दल, किंवा जनगणनेचा जो डेटा आहे तो फक्त जर सबमिट करण्यासाठी पुढे ढकला असं म्हटलं असेल तर ते मान्य नाही आहे त्यांना. त्यामुळे नेमकं निवडणुकी पुढे ढकलण्याबाबतची ठोस कारणं त्यांनी दिली आहेत का? यामध्ये जे पहिलं प्रमुख कारण दिलं ते 23 जूनचं सीताराम कुंटे यांचं जे पत्र होतं त्या पत्रात जे कारणं दिली होती तीच कारणं या याचिकेमध्ये दाखल करण्यात आले. कारण की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच निवडणुका होत आहे आणि सुप्रीम कोर्टाने स्वतः ओबीसीचं आरक्षण बाद केलं, त्यामुळे राज्य ओबीसी आरक्षणासंदर्भात परत तोच विषय घेऊन सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारला या गोष्टीची जाणीव होती का ओबीसी आरक्षणाचा विषय घेऊन जर का परत सुप्रीम कोर्टात गेलं तर आपली याचिका फेटाळली जाईल. त्यामुळे राज्य सरकारने पहिलं जे प्रमुख कारण ठेवलं ते कोविड काळामध्ये निवडणुका घेणं शक्य नाही. डेल्टा प्लस असेल किंवा इतर ज्या काही समस्याचा राज्य सामना करत आहे त्यामुळे कुठेतरी या निवडणुका पुढे ढकलाव्या. त्या पाठीमागे मग राज्य सरकारचा जो ह्या याचिके पाठीमागचा जो हेतू आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला प्रोटेक्ट करणं. आता जे डायरेक्ट करू शकत नसल्यामुळे याचिकेच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका घेतली की कोविडचं कारण दिलं आणि त्यानंतर मग त्यांनी 2-3 गोष्टी ऍड केलेल्या आहेत. त्यामध्ये की 2011चा जो डेटा आहे तो देखील त्यांनी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा ही एक मागणी केली आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटतपर्यंत राज्य सरकारला वेळ द्यावा अशी देखील मागणी. अगदी तुषार, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. खूप महत्त्वाची आतापर्यंतची ही घडामोड आहे. धन्यवाद. आणि याबद्दल काय प्रतिक्रिया येतात यावर लक्ष ठेवून राहा. आपण बघतोय ओबीसी आरक्षणाबद्दलची सगळ्यात आत्ताची मोठी घडामोड आहे आणि याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण बघणार आहोत फेडरल नेटवर्क 18 आणि फेडरल बँक यांच्या संयुक्त विद्यमानं राबवला जाणारा संजीवनी या उपक्रमाबद्दलची काही महत्त्वाची घडामोड. लसी संदर्भात लोकांच्या मनात असलेली भीती आणि इतर शंकांना दूर करण्यासाठी गुजरातच्या आरोग्य विभागानं एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. गावातल्या महत्त्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीनं सुरू केलेल्या या मोहिमेचा परिणाम अगदी सकारात्मकपणे समोर आलाय. बघूयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. गुजरातच्या काही भागात लसीबाबत लोकांमध्ये थोडा संशय आणि भीती होती. लस घेण्यासाठी लोक स्वतःहून पुढे येत नव्हते, पण स्थानिक प्रशासनानं खूप समजूतदारपणे या अडचणीवर तोडगा काढला, ज्यामुळे लोक आता कोणत्याही भीतीशिवाय आणि संशयाशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ लागलेत. हम लोग ने शेरुल्लाइल मौज़म में जो हमारा महीना है रोज़े का, उसमें रात को सब ने जमा होके ये कैंप के अंदर वैक्सीनेशन लिए. तो अपील करता हूँ कि सब लोग ज़रूर ये वैक्सीनेशन जल्द से जल्द ले ले ताकि हम ये महामारी को हरा सके. सुरुवातीला गुजरातमधल्या पंचमहाल आणि साबरकांठा जिल्ह्यातल्या मुस्लिम बहुल भागात लस घेण्यासाठी लोक तयार नव्हते. त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवलं की इथल्या लोकांमध्ये लसीबाबत पुरेशी माहिती नाही आणि त्यामुळेच लस घेण्यासाठी ते तयार नाही. प्रशासनानं त्यांची समजूत घालण्यासाठी एक वेगळा उपाय काढला. या भागातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या मदतीनं स्थानिकांना कोरोना लसीबाबत योग्य ती माहिती दिली गेली आणि रात्रीच्या वेळी लसीकरणाची शिबिरं सुरू करत इथल्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं. पूजा के बाद भी
ये लोग कोऑपरेट करते हैं कि साहब रस्सी टीका लगवाना है। इसीलिए जो सरकार द्वारा जारी की गई सूचनाओं के मुताबिक वो टाइम फ्रेम में देर रात तक भी हम वॅक्सिनेशन करते हैं और ये लोग कोऑपरेट करते हैं। ही दृश्य गोध्रामधील आहेत। रमजान पासूनच रात्रीच्या वेळेला लसीकरण शिबिरं सुरू केली जात आहेत। साबरकांठा आणि पंचमहाल सारख्या जिल्ह्यांमध्ये आज ही दृश्य फार समाधान देणारी आहेत। असलेली शंका आता दूर झालेली आहे आणि आता ते त्यांच्या घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर घेऊन येत आहेत। हमारे धर्मगुरु और आगे वालों ने हमको बताया वैक्सीन अत्यंत जरूरी है। वैक्सीन ज्यादा से ज्यादा लोगों ने वैक्सीन हमने ले चुके हैं। सबको घर घर जाके समझाया है कि भाई अभी ये वैक्सीन लेना जरूरी है और इसको लेने से बहुत आगे जाके भी फायदा है। अभी पहला डोज तो लोगों ने ले चुके हैं। अभी हम नाइट में भी रात को भी लोगों को वैक्सीन दिलाने के लिए आगे कर रहे हैं। रात्री लसीकरण शिबिरं आयोजित करण्याची कल्पना गुजरातमधल्या अनेक भागांमध्ये सध्या हिट झालेली आहे। दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री आरामात येत नागरिक लस घेतायत। याच वेगानं जर लसीकरण सुरू राहिलं तर येत्या काळात लसीकरणाच्या बाबतीत गुजरात देशामध्ये अव्वल आला तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात आणि आता पाहूयात ही संजीवनीची गाडी आज कुठे आहे ते।